पावसाळी अधिवेशनात आमदारांनी कबूतरखाने बंद करण्याची मागणी केली। त्यानुसार कबूतरखाने तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले जातील असं उत्तर मंत्री उदय सामंतांनी दिलं आणि कारवाई सुरू झाली। मात्र मुंबई महापालिकेने मुंबईतले कबूतरखाने बंद केले आणि वाद सुरू झाला। हा वाद वाढला आणि प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकलं। महापालिकेने कबूतरखान्यावर लावलेली ताडपत्री फाडत जैन समाजाने तीव्र आंदोलन केलं। महापालिकेचा हा निर्णय चुकीचा आहे, हा आमच्या धर्माच्या विरोधात आहे असं म्हणत दादरमध्ये मोठं आंदोलन झालं आणि या कबुतरांसाठी चक्क 3 महिलांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। त्यानुसार सुप्रीम कोर्टात पुढे नक्की काय घडलं, कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या कबूतरखान्यांच्या संदर्भात आता पुढे नक्की काय होईल, जैन समाज नेमकी काय पावलं उचलणार, हे सगळं डिटेल समजून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना दादर आणि इतर ठिकाणी बेकायदेशीरपणे आणि नियम तोडून खाऊ घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत। या आदेशाविरुद्ध पल्लवी पाटील, स्नेहा विसारिया आणि सविता महाजन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। ही याचिका आता सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे। सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला स्पष्टपणे नकार दिलाय। ज्यांना 30 जुलैच्या आदेशात बदल करून हवाय त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात जावं। सर्वोच्च न्यायालयाने समांतर हस्तक्षेप करणं योग्य नाही असं म्हणत न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी आणि न्यायमूर्ती जे.के. बिश्नोई यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दणका दिलाय। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कबूतरखाने बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहणार आहे। उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जैन समाजाने तीव्र आंदोलन केल्यामुळे हा विषय चांगलाच तापला। या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। गरज पडली तर आम्ही आमच्या धर्मासाठी शस्त्रही उचलू, आमच्या धर्माविरोधात निर्णय जात असेल तर आम्ही न्यायालयाचा आदेशही मानणार नाही असं वक्तव्य जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी केलं होतं। यानंतर कबूतरखाना ताडपत्रीने पुन्हा बंदिस्त करण्याच्या निर्णयाविरोधात जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 13 ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतरही हे प्रकरण काही शांत होण्याचं नाव घेत नाहीये। तर दुसरीकडे न्यायालयाच्या निर्णयाचे पालन होत नसल्याने आणि या माध्यमातून समाजाची ताकद दाबून दबावतंत्राचा वापर सुरू असल्याचा निषेध करत मराठी एकीकरण समितीनेही 13 ऑगस्टला चलो दादर असा इशारा दिलाय। या घटनेनंतर जैन समाजाच्या भावना या अधिक तीव्र होताना दिसतात। दरम्यान कबूतरखाना आणि इतर ठिकाणी कबुतरांना खाऊ घालण्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार 1 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान महापालिकेने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांकडून 1,32,000 रुपये दंड वसूल केलाय। यात दादर परिसरातून सर्वाधिक 28,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाने ही कारवाई थांबवण्यास नकार दिल्यामुळे पालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे। कबूतरखान्यावर टाकलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल केला जाईल असा इशाराही महापालिकेने दिलाय। आता या संदर्भात पुढे नक्की काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकंदरीत या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।